मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मराठीच्या 7व्या वर्गाचा 4था धडा. तर चला, 4थ्या धड्याचे नाव आहे गोपाळचे शौर्य आणि हे लिहिल्या गेलं आहे लक्ष्मीकमल गेडाम यांचा जन्म 1956 ला झालेला आहे. तर चला आपण धड्याकडे वळूया. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात आलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चरणारे गुराखी दररोज तिथे जातात. सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाढलेला पाला पाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळाभाराने लदबदलेली असतात. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णगाड इथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विद्यार्थ्याचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं असे शिक्षकांनी म्हणतात सर्वजण गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. अरे तो बघा, वणवा लागलाय वणवा. गाडीतील एक जण ओरडला. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. नाही, आपण आगीच सापडू नये हा त्यांचा उद्देश होता. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला. गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे. 14 वर्षाचा गोपाळ ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक दरडावून म्हणाले. पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली. गोपाळने धावताच जाऊन वाटेलगत शेतातील नदीवरून सुरू असलेल्या पाण्याने भरलेले रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. हे आग एकट्याकडून इजणार नाहीच हे मलेही माहिती आहे. पण म्हणून काय परतनच करावं नाही का? काय सर, असं जंगलच आम्हा आदिवाशाचे पोशिंदे आहेत. आणि मायबापलाही कोणी असं आगीच्या मुकी सोडून जातेत काय? बाजूला उभा असलेल्या गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. गोपाळ गुराखाकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावर, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50चे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहज गत्यात चौपैर पाणी फेकू लागला. पायथ्याशी आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले, पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाला फोन गाड्यांना बोलवून घेतले आहे हे सरांना सांगितले. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेले नरखेडहून अग्निशामक दलाचे 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्ण शांत झाली.
होती. आता सर्वांचे चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलाजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लई बेज झालंय बापा, आग इजली. गाडीवरचीच किती कंच झाड झुडपं भाजून निघाली. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीच तिथे भाजून निघालो असतो आणि आमच्याच कोणाला पत्ता बी लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत हे सगळ्यांना त्याला घाईवरून आले होते. खरंच आमच्या या गोपाळानं निरपेक्ष भावनेने जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि या सर्व गुराख्याचेही प्राण वाचले. त्यांचे हे काम खरंच कौतुकास्पद आहे असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना